शांत पुन्हा एकदा जमलेल्या अक्षी साखर प्रीमियर लीगमध्ये अक्षी साखर गावचे सर्व रहिवासी क्रिकेट प्रेमी त्याचबरोबरीने या प्रीमियर लीगवर प्रेम करणारे संपूर्ण चाहत्यांचं स्त्रीवर्गाचं बरेचसे स्त्रीवर्ग घराच्या दिशेने कुठून तरी लपून छपून मॅच पाहत आहेत किंवा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अर्थातच इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व नवीन प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय अक्षी साखर प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरंमध्ये आपण पाहतोय दोन पहिले सामने जिंकलेले आहेत ज्या दोन्ही संघांनी त्या दोन संघांमध्ये आपण बॅटल रंगलेलं पाहतोय एक संघ या मॅच मध्ये जिंकेल तो जरूर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल आणि दुसरा संघ जो हारेल किंवा पराभूत होईल त्याला अजून एक संधी मिळेल म्हणजे आयुष्य तुम्हाला पुन्हा एकदा संधी देणार आहे त्याच वेळेला कोणता संघ जिंकेल हे पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे आणि या मॅचचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा निशांत पाटील यांना विनंती करतोय धन्यवाद. धन्यवाद कपिल. मैदानाकडे वळूया. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एका बाजूला रुहान 11 आहे तर दुसऱ्या बाजूला युवराज किंग्स 11 या दोन्ही संघादरम्यान सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहतोय. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहे परंतु हरणारा संघ याला मात्र अजून एक संधी असणार आहे. तो सामना त्यांना कंपल्सरी जिंकावाच लागले. तो जर सामना ते हारले तर मात्र त्यांना ही स्पर्धा सोडावी लागेल. दोनही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम युवराज किंग्स 11 या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पंचांचा इशारा येतोय आणि या सत्राला प्रारंभ होतोय. पहिलाच बॉल गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कर विनीत तर स्ट्राईक एंडला बॅटर आहे कल्पेश नॉस्ट्राईकला पंकज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन अप्रतिम असा स्क्वेअर ड्राईव्ह फटका प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम अशी सकारात्मक सुरुवात फलंदाज कल्पेशने मात्र केलेली आहे. कृपया मध्यंतरी बाईक सोडायची नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा सेम फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू तर बॅकवर्ड डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करून गेलेल्या आहेत. अप्रतिम अशी सुरुवात म्हणावी लागेल कारण कल्पेश घरतने अगोदरच्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना 26 धावेचं योगदान दिलं होतं. त्याच पद्धतीने तीच पारी सुरू आता मात्र कंटिन्युअस केलेली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा घेतल्यानंतर आता मात्र गोलंदाजाला थोडंसं विवंचनेमध्ये टाकलेलं आहे. या स्पर्धेमध्ये किंवा या सत्रामध्ये आपल्याला कमी धावेंवरती रोखायचं असेल तर आता विनीतला येणाऱ्या 4 बॉलमध्ये कमी धावा देण्याची गरज. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे त्याच्यामुळे 2 क्षेत्ररक्षक हे 30 षटकाच्या बाहेर दिसणार आहेत. त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर आता जो फ्रीडम आहे तो फलंदाजांकडे आहे. चौफे फटकेबाजी करू शकतो. हे मैदान अगदी वर्तुळाकारमध्ये आणि त्याच वेळेला जबरदस्त लेवल या मैदानाला आपण पाहतोय. अलिबाग तालुक्यामधील नक्कीच टॉप 5 मध्ये या मैदानाचं नक्कीच नाव असणार आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल विनीत बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न केला परंतु गुडलेन स्पॉटवरून चेंडू आतल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न विनीतने केला आणि त्याच कारणास्तव फलंदाज कल्पेश पूर्णपणे बीट झालेला आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना रुहान 11 या संघानं आतापर्यंत 6 धावा धाफलक्यावरती जमवलेल्या आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु विनीतने कल्पेशचा पॉझिटिव्ह पॉईंट्स किंवा निगेटिव्ह पॉईंट्स ओळखलेला आहे आणि त्या अनुषंगानं किंवा त्याच पद्धतीची लाईन आणि लेंथ ही गोलंदाजाकडून पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला परंतु तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक हा मात्र गोलंदाजाने केलेला आहे. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका घेऊन काढलेला आहे. एक सिंगल धाव मात्र मिळणार आहे धावफलकावरती. एका सिंगल धावच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 7 धावा 7 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. महेंद्र सिंग धोनी यांचा टी शर्ट क्रमांक 7 ज्याने खऱ्या अर्थानं 2011चा आपण वर्ल्ड कप पाहिला भारत विरुद्ध श्रीलंका. त्यामध्ये कुलसेकरा विरुद्ध एक जबरदस्त षटकार लगावून मॅच फिनिश केली होती. आपल्या भारतीय संघाला एक चांगला ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिला होता. ती आठवण इथे होत आहे. 7 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज विनीत भगत यांच्या माध्यमातून 1 बॉलचा खेळ येणं बाकी. फुलर लेनचा बॉल
ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. जरी 13 या धावसंख्येवरती विकेट जात असतील किंवा 13 या धावसंख्येवरती षटकार चौकार येत असतील तरी मित्रांनो तो आकडा अशुभ किंवा शुभ असं काय नव्हतं. कारण नंबर इज अ नंबर, त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे ठरू शकत नाही. बऱ्याच वेळेला आपण बरेचसे लोक पाहतो, एखादा फ्लॅट समजा 13 नंबरचा असेल तर तो मुद्दाम खरेदी करत नाही, एखादा फ्लॅट जर 17 नंबरचा असेल तर तो खरेदी करत नाही. परंतु ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. नंबर इज अ नंबर, त्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ असं काही नसतं. ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्याच्यामुळे या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण आता आपण पाहिलं तर इंडिया फास्ट झालेली आहे, हे जग पुढे चाललेलं आहे. त्याच्यामुळे अंधश्रद्धा आहे त्या फार कमी आता व्हायला लागलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. विशाल राणे षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. संघाचा कर्णधार स्वतः आहे. महत्वपूर्ण मॅच त्याला माहिती आहे, ही जर मॅच आपण जिंकलो तर सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहोत. तू जर हारलो तर या स्पर्धेमध्ये आपल्याला शेवटला सामना हा जिंकावाच लागेल. यावेळेला अप्रतिम असा फटका खेळून काढलेला आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु मिड ऑफ मध्ये क्षेत्र येणार तोपर्यंत एक सिंगल धाव. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आतापर्यंत 15 धावा, 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 13 या धावसंख्येवरती एखाद्या बॅटिंग करणाऱ्या संघाची जर विकेट जात असेल तर फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी 13 आकडा हा शुभ असतो. नाण्याची दुसरी बाजू बघितली तर तिथे तुम्हाला फिल्डिंग करणाऱ्या संघाला तो आकडा लकी ठरत असतो. त्याच्यामुळे शुभ अशुभ असं काही नसतं. विशाल राणे पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या आतापर्यंत 15, 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. ह्यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची एज लागली. चेंडू शॉर्ट फायनलीच्या दिशेनं थर्डमॅनच्या दिशेने गेला. तोपर्यंत प्रेझेन्स ऑफ माइंड हे मात्र दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. आय कॉन्टॅक्ट, त्याच वेळेला कम्युनिकेशन, या सर्व गोष्टी बघितल्या आणि या बॉलवरती एक सिंगल धाव मात्र धावून काढलेली आहे. 16 धावा धावफलकावरती. विराज 16व वरीच धोक्याचं असं म्हटलं जातं, परंतु तितकंच मोक्याचं असतं. तो मोका अर्थातच पंकजकडे आहे आणि तोच मोका अर्थातच विशालकडे आहे. कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकणार? पंकज नाखवा संपूर्ण समर्पण डेडिकेशन देतोय. बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल, दोनही युनिटमध्ये खूप चांगली अग्रेसर उल्लेखनीय कामगिरी पंकज नाखवाच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईक एंडवरती पंकज नाखवा आहे. पुढील बॉल विशाल राणे यांचा. अजूनही 4 बॉल येणे शिल्लक असतील. अप्रतिम असा बॉल, गती पूर्णपणे काढून घेतली होती. फलंदाजाचा मोमेंटम पूर्णपणे ब्रेक केला आणि त्याच कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता होते. या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच रवींद्रजी डोंबे तसेच केतन नरहरी हे दोनही अंपायर बोर्लीचे आहेत. त्यांचा हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. मोठमोठ्या परीक्षा पास होऊन ते ऑफिशियल पंच झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पंचांची भूमिका. अप्रतिम असा फटका खेळून काढलेला आहे, परंतु फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी आणि अजयच्या माध्यमातून अप्रतिम असा त्यांचा हार्दिक हार्दिक आभार. तसेच स्क्रीन ऑपरेटर विशाल यांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने आपण हे टेक्निकल वर्क पाहत आहात आणि जे प्रेक्षक आज कामानिमित्त येऊ शकले नाहीयेत, जे प्रेक्षक काही कामानिमित्त बाहेर आहेत, त्यांच्यापर्यंत पुरेपूर पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहात. ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मी निशांत पाटील, खानाव अलिबाग सहर्ष आणि हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. तुम्ही सुद्धा या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात आणि या स्पर्धेला तुमच्यामुळेच शोभा येत असते. पहिलाच बॉल ऑन साईडला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत सिंगल धाव. दर्जेदार क्षेत्ररक्षण
क्षेत्ररक्षक आहे अजय. अजय जाधवने पहिल्या सामन्यामध्ये हाफ सेंचुरी आपल्या नावावरती केली आणि खऱ्या अर्थानं 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक आदरणीय सचिनजी राहुल तसेच रश्मीनजी गुरव यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं असं 6,000 रुपयाचं पारितोषिक अजयने आपल्या हाफ सेंचुरीवरती कमावलेलं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे, मार्गस्थ आहे आणि त्याचमुळे गोलंदाजाला वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंज करावा लागत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र खेळत आहे कल्पेश. बॅटची एज लागली जरूर. शॉर्ट थडमॅनच्या दिशेनं हा चेंडू जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला. सिंगल धाव पूर्ण झालेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 9 धावेच्या सरासरीनं आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. रुहान 11 संघ थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, कारण त्यांना माहिती आहे 5 ओव्हरमध्ये जिंकायचं असेल ना तर समोरचा संघ कोणता आहे, तर समोरचा संघ आहे तो म्हणजेच युवराज किंग्ज 11, ज्या संघानं पहिल्याच सामन्यामध्ये 5 ओव्हरमध्ये 84 धावा कुठून काढल्या होत्या. त्या संघाविरुद्ध आपल्याला जर विजय प्राप्त करायचा असेल तर कमीत कमी इथे तुम्हाला 60 ते 70 धावा कराव्याच लागतील. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले जे बंधन आहे ते आता समाप्त झालेलं आहे. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं दिसेल. ऑन साईडला आपण पाहिलं तर एक लॉंग ऑन आहे. त्याच पद्धतीने एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेनं रवाना होतोय. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेनं रवाना होतोय. एक बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग. हे ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत तर ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक अशी व्हीव रचना मैदानामध्ये सुरू आहे. 18 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट मात्र गमाव. राहुल मानकर तिसरं षटक घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती अप्रतिम फटका अजय तेथे मात्र आहे. अजयच्या माध्यमातून विराज, आपण भरपूर ठिकाणी स्पर्धा पाहतो. प्रीमियर लीग असल्यामुळे बक्षीस थोडंसं कमी असतं. कुठे 20,000 असतं, कुठे 15,000 असतं. परंतु या स्पर्धेचा आपण विचार केला तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ₹55,555. द्वितीय क्रमांक 33,333 आणि तृतीय क्रमांक 22,222. नवीन फलंदाज सौरभ राऊत हा मात्र मैदानामध्ये येतोय. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती असणार आहे, कारण पंकज आणि त्याच वेळेला कल्पेश हे दोनही सलामीचे फलंदाज आता तंबूतलेले आहेत. प्रतीक गायकर आणि सौरभ राऊत या दोघांवरती आता संपूर्ण जबाबदारी असणार आहे. या वेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळ स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक मात्र करणार का? हॅट्रिक करणाऱ्या खेळाडूस उलेजी नाकवा, नॉका वॉटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण इंटरनॅशनल स्तरावरती विचार केला तर टेस्ट करिअरमध्ये पहिली हॅट्रिक प्रेट स्पोपोर्थ ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, त्यांनी आपल्या नावावरती केली होती. जर आपण ओडीआयचा विचार केला तर इंटरनॅशनलमध्ये अर्थातच जलाल उद्दीन जो पाकिस्तानचा खेळाडूने पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. आणि T20चा आपण विचार केला तर ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेटली ज्याने पहिली हॅट्रिक बांगलादेश विरुद्ध आपल्या नावावरती केली होती. परंतु या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक अर्थात गोलंदाज राहुल मानकर आपल्या इथे करणार का, हे प्रश्नचिन्ह आता रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये राहिलेले आहे. पहिली हॅट्रिक केली तर अर्थातच उलेजी नाकवा, नाका वॉटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 2,000 रुपयाचं पारितोषिक मात्र मिळणार आहे.
गोलंदाज सज्ज होतोय राहुल मानकर, 2 बॉलमध्ये 2 विकेट्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर तांडेल. यावेळेला मारायचा होता ऑन साईडला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू इथे मात्र गुडलेन स्पॉटवरून बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न. गोलंदाज राहुल मानकरचं कौतुक करावं लागेल. आपल्या गोलंदाजीवर असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, त्याच वेळेला कौशल्य, गुणवत्ता सर्व काही दाखवत आहे. अप्रतिम असा फटका पुन्हा एकदा अजयचे अप्रतिम असे पकडलेले आहेत. कम ऑन डीजे. विराज क्रिकेटमध्ये किंवा टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण सलामीची जोडी कामगिरी करेलच असं नाही आहे. पहिल्या जर आपण सामन्यामध्ये पाहिलं तर पंकज नाखवा आणि अर्थातच कल्पेश घरतने खूप चांगली कामगिरी केली, परंतु आपण जरी इंडियाची सलामीची जोडी पाहिली तर कधी ना कधी ती अपयशी ठरते. परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची जी खऱ्या अर्थाने गरज असते ती मिडल ऑर्डरची, ती सुद्धा इथे आपल्याला करताना दिसत नाहीये. कारण सौरभ राऊत आला, तो डकआउट स्वरूपात बाद झाला. त्यानंतर मयूर तांडेला तो सुद्धा डकआउट स्वरूपात बाद झाला. आणि मिडल ऑर्डर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने कामगिरी करायला पाहिजे होती ती मात्र कामगिरी केली नाहीये. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेलेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव फक्त मिळणार आहे. एकेरी आणि दुहेरीने मात्र काम होणार नाहीये. कारण पहिल्याच सामन्यामध्ये ज्या संघानं 84 धावा 5 षटकामध्ये काढल्या होत्या त्या संघाच्या विरोधामध्ये तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 धावा कराव्या लागतील तर स्थितीमध्ये जाऊ शकाल. 19 धावा आतापर्यंत धाफलकावरती आलेल्या आहेत. गोलंदाज आहे अर्थातच राहुल मानकर. यावेळेला फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं आहे, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. तर एक धाव फक्त खर्च केलेली आहे गोलंदाजानं आणि आपल्या षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. विराज 19 धावसंख्येबद्दल म्हणायचं झालं तर वीरेंद्र सेहवाग यासाठी ही 19 धावसंख्या फार लकी ठरलेली आहे. कारण तुम्ही जर IPL फॉर्मॅटमध्ये त्याचा उच्चांक पाहिला तर 119 आहे. जर आपण ODI मध्ये वीरेंद्र सेहवागचा उच्चांक पाहिला तर 219 आहे. आणि टेस्ट करिअरमध्ये वीरेंद्र सेहवाग यांचा उच्चांक पाहिला तर 319 आहे. त्याच्यामुळे 119, 219 आणि 319 प्रत्येक धावसंख्येमध्ये 19 ही संख्या आहे. म्हणूनच वीरेंद्र सेहवाग याच्यासाठी ही धावसंख्या खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. लकी अनलकी असं काही नसतं. नंबर इज अ नंबर. परंतु जो रेकॉर्ड आहे किंवा जो इतिहास आहे तो नक्कीच प्रत्येक समालोचक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. 3 ओव्हरची सांगता बॅटिंग करत असताना अतिशय बिकट अवस्था म्हणावी लागेल. कारण 19 फक्त धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आता टॉप गिअरमध्ये आपली गाडी चावली लागणार आहे. पंकज नाखवा त्याच वेळेला त्यांचे खेळाडू थोडेसे निराश झालेत त्यांच्या पॅन्डलमध्ये, परंतु अजून सुद्धा मित्रांनो 2 षटकं बाकी आहेत. ड्रिंक्स ब्रेक. जर पाण्याची गरज असेल तर लगेच पाणी आपण मागवायचंय. नाही, इट्स ओके. आयोजकांच्या वतीने निर्णय आलाय. नितीनजी आपण मैदानामध्ये जायचंय लगेच. तीन ओव्हर नंतर एक प्लेअर येऊ शकतो मैदानामध्ये. आपण अगोदरच अनाउन्समेंट केलेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाण्याची गरज असेल तर प्रत्येक संघामधून म्हणजे बॅटिंग करणारा संघ असेल किंवा फिल्डिंग करणारा संघ असेल त्यापैकी एक खेळाडू हा मैदानामध्ये येऊ शकतो. फक्त प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की वेळ जास्त दौडायचं नाहीये. वेळ आपल्याकडे फार कमी आहे.
आणि प्रत्येक खेळाडूला मी विनंती करेन मित्रांनो, ही स्पर्धा फक्त आपल्यासाठी अरेंज केलेली आहे. ज्या पद्धतीने आयोजकांनी जे सहकार्य केले तेच सहकार्य तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला लाभणं फार गरजेचं आहे. तुमच्यासाठीच ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. कमिटीमधला सुद्धा माणूस तिथे पाणी घेऊन जाऊ शकतो किंवा त्याच वेळेला संघामध्ये सुद्धा खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त प्रत्येकाने वेळ मात्र जास्त दौडायचा नाहीये, प्रत्येकाने लक्षात ठेवायचे. तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त आहे. शिल्लक आहे. अजय जाधव आजच्या दिवसातील जणू काही असा दिवस अजय जाधवच्या नावावरतीच आहे की काय असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. कारण बॅटिंग करत असताना 50 धावांची ती खेळी किंवा फिल्डिंग करत असताना लगातार अर्थातच त्याने त्याच्याकडे 3 जे झेल आले ते अप्रतिम ज्याने पकडले असा अजय जाधव आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती असताना आता समोरच्या संघाला रोख गरजेचं आहे. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल हा मात्र पंतांच्या माध्यमातून भीमन स्वरूपाचा पाहायला मिळतोय. धाव संकेत अतिरिक्त 1 ने भर आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिटचा फायदा आपण पाहिला तर मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर असतील किंवा त्याच वेळेला अर्थात वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 21 धावा 21 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे मैदानामध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर अजय जाधव. पहिला बॉल अतिरिक्त जरूर फेकला होता, दुसरा बॉल फ्री हिट होता जरूर, परंतु त्याचा फायदा मात्र उठवता आला नाहीये. सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा, ते सोनं मात्र करावं लागेल. अप्रतिम असा लॉफ्टिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंगॉन मधून जोपर्यंत कॉव करून धावत जाईल तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 23 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. 23 धावा बॅटिंग करत असताना आतापर्यंत रुहान 11 या संघांना केलेले आहेत. मोठे फटके येणं फार गरजेचं असणार आहे. मोठे फटके जर लगावलेत तर आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट मिळणार आहे. त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टिकोनातून बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मात्र ती फलंदाजी करावी लागेल. अप्रतिम असा फटका, परंतु फटक्यामध्ये उंची जास्त, लांबी कमी. फलंदाज आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना आशिष मात्र प्रतीक बांधून तंबूत परततोय. बाईक सोडत आहे त्यांना विनंती आहे, एक ओव्हर समाप्त झाल्यानंतर बाईक पाठवा किंवा मध्येच एखादी विकेट गेली तर त्या फावळ्यामध्ये सुद्धा तुम्ही बाईक सोडली तरी काही हरकत नाही, जेणेकरून आपला वेळ वाचला जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. राज जयगडकर आलेला आहे. आपल्याकडे संधी आहे, मोठे फटके खेळावे लागतील. अप्रतिम असा फटका, परंतु 1 बाउन्स क्षेत्ररक्षक आहे रोहित. 1 धाव तर पूर्ण केली. एका धावेमध्ये समाधान मानावं लागते. विराज, आज आपण सकाळपासून जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर युवराज किंग्स 11चं मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल, अगदी 3ही युनिटमध्ये अप्रतिम अशी कामगिरी करत आहेत. खूप चांगला सराव केलेला आहे. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, जिथे विशाल राणे काउकॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात आहे. फक्त सिंगल धाव. एकेरी आणि दुहेरीने मात्र काम होणार नाहीये. तोच खेळाडू मित्रांनो नामवंत ठरतो जो प्रेशरमध्ये चांगली कामगिरी करतो. ती कामगिरी आता राज जयगडकरला करावी लागेल. लोअर फुल टॉस अप्रतिम असा खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा रोहितच्या हातामध्ये फक्त सिंगल धाव मिळणार आहे. अजय आज मात्र प्रभावित केलेला आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, 3ही युनिटमध्ये अजयने 100% एफर्ट्स दिले. आणि नुसते एफर्ट घेऊन फायदा नसतो, तर त्याच्यामध्ये यश प्राप्त करणं हे आपलं कर्तव्य असतं. ते मात्र कर्तव्य अजयने पूर्णपणे करून दाखवले. 4 षटकांचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त 26 धावा फलकावरती आलेल्या आहेत. हॅलो, चेक.
आपण आहोत अलिबाग तालुक्यामधील आक्षी गावामध्ये, जिथे एक मोठी स्पर्धा आक्षी साखर प्रीमियर लीग पर्व दुसरं 2023, आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आजचा पहिला दिवस, 4 दिवसीय ही स्पर्धा आहे. दिनांक 29, 30, 31 आणि 1 फेब्रुवारी 2023 या 4 दिवसामध्ये या टेनिस क्रिकेटचा थरार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मैदान या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला मारायचा प्रयत्न केला. पहा, इथे फलंदाजाला थोडीशी सुधारणा करण्याची गरज आहे, कारण लाईन पूर्णपणे ऑफ साईडला आहे. त्याला जबरदस्तीने ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच वारंवार चेंडू हे मात्र निर्धाव जात आहेत. आज राहुल मानकरने अप्रतिम अशी कामगिरी केली, कारण जेव्हा तिसरं षटक घेऊन आला होता त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट्स आपल्या नावावरती प्राप्त केल्या. असा गोलंदाज आहे राहुल मानकर. पहिलाच बॉल येतो निर्धाव, 5 बॉल अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग बाय स्वरूपात मात्र एक सिंगल धाव पाहायला मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 27 धावा फलकावरती आलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आशिष नाकवा मारायचा होता ऑन साईडला, इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज आपण पाहिलं तर आशिष नाकवा बॅक टू दी पवेल. म्हणजेच गन वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध प्रीत 11 साखर या दोन्ही संघांना ही मॅच अनिवार्य असणार आहे. डू ऑर डाय. दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं असणार, तर टॉस करण्यासाठी यायचं आहे. विराज येथे एक धावेसाठी संघर्ष फलंदाज करत आहेत. राहुल मानकरने प्रभावित केलेला आहे. या बॉलवरती 1 धाव तो पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न करत आहेत आणि या बॉलवरती चेंडू ओव्हर द रोप, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. विराज ज्या पद्धतीने वाळवंटामध्ये जसा एक पाण्याचा थेंब शोधावा, तसं या मैदानामध्ये बॅटिंग करणारा संघ एक धाव शोधत आहे. आता एक संजीवनी चौकार आला, या चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आतापर्यंत 31 धावा फलकावरती. पंचांकडे अपील केली जोरदार, परंतु फलंदाज मात्र बाद होतोय. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या ती म्हणजेच 31 धावा फलकावरती. आणि या सत्रातील अंतिम बॉल मैदानामध्ये असणार आहे. मानकर याने आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे त्याचं वैयक्तिक, परंतु 11 धावा देऊन 11 चेंडू मागे फक्त आणि फक्त फार कमी धावा खर्च केलेल्या आहेत आणि 5 विकेट म्हणजे 6 धावा खर्च केल्या आहेत आणि 5 विकेट्स आपल्या नावावरती आहेत. म्हणजेच बेस्ट गोलंदाज या यादीमध्ये त्याचं नाव घ्यायला काही हरकत नाहीये. अंतिम बॉल असणार आहे. अंतिम बॉलवरती सुद्धा आपण पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. आज आपण पाहिलं तर राहुल मानकरला मी पहिल्यांदाच खेळताना पाहतोय, परंतु ज्या पद्धतीने व्यावसायिक स्पर्धेमध्ये आयकॉनिक प्लेअर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, किंबहुना समोरच्या फलंदाजाला जे बांधून ठेवतात, त्या पद्धतीची गोलंदाजी राहुल मानकरच्या माध्यमातून. तर या बॉलवरती 3 धावा पाहायला मिळणार आहेत. पहिल्या सत्राची सांगता बॅटिंग करत असताना रुहान 11 या संघानं निर्धारित 5 षटकांमध्ये 34 धावा पूर्ण केल्या, तर 35 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजेच युवराज किंग मोर. अर्थातच पुन्हा एकदा आपण जाऊया, मी तुर्तास सर्वांची रजा घेतोय आणि आपण जाऊयात पुन्हा एकदा कपिल ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. आपण पाहतोय अक्षी साखर प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरे यामध्ये आपण आहोत आणि आजच्या दिवसातील आपण तिसरी मॅच पाहतोय. अतिशय चांगली मॅच आहे, लो स्कोरिंग मॅच आहे. या मॅचला कशा पद्धतीने
चित्र मिळेल किंवा रंग मिळेल हे देखील पाहावं लागेल. गड आणि वॉटर स्पोर्ट्स आणि अर्थातच प्रीत 11 साखर आपल्या संघासाठी अंतिम पुकार असणार आहे. आपण 1 मिनिटाच्या आत जर इथे आला नाहीत आणि जर आमच्या आयोजकाने तुम्हाला पेनलाइज केलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार आपण असणार आहात. कारण एक सत्र समाप्त झालं तरी सुद्धा आपल्या दोघांची उपस्थिती आमच्या इथे नाही आहे. विनंती असेल अंतिम पुकार. एका बाजूला अर्थातच गन वॉटर स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला प्रीत 11 साखर. ओव्हर टू कपिल ठाकूर. धन्यवाद. प्लस आणि प्रीत 11 साखर. चला संघनायक, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही लवकर आलं तर या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे. विनंती असेल, आपण पाहतोय अक्षी साखर प्रीमियर लीग 2023 यामध्ये आपण आहोत आणि त्याच वेळेला एवढं भव्य दिव्य आयोजन अलिबाग तालुक्यामध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आणि आपण पाहतोय प्रत्येक संघासाठी बसायसाठी पेंडोल आहे. त्याचबरोबर सीमारेषेला च्या चौदिशेला आपण जर पाहिलं तर खूप चांगलं बॅरिगेशन आहे. त्याच वेळेला एक पिवळ्या रंगाची रंगीत पट्टी लावलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय भव्य दिव्य चषक आहेत. त्याच वेळेला आपण पाहतोय प्रत्येक संघासाठी एक योग्य गणवेश, एक सुंदर गणवेश आहे. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर्स आहेत. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून, जी तुम्ही घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. ही स्पर्धा 7 समुद्र पार नेण्याचं काम सुद्धा या अक्षी साखर प्रीमियर लीगमध्ये केलेलं आहे. त्याचमुळे सर्व खेळाडूंना संधी असेल आपल्या झालेल्या चुका किंवा आपली झालेली चांगली कामगिरी तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल आणि चुका सुधारण्याची संधी सुद्धा मिळेल. तुम्ही तुमच्या हारलेल्या किंवा खराब कामगिरी केलेल्या तुम्ही सामने पाहू शकता आणि त्याच वेळेला जिथे चुकी झाली तिथेच तुम्ही सुधार करू शकता. मी विनंती करतोय पुन्हा एकदा प्रीत 11 साखर आणि गन वॉटर स्पोर्ट संघनायक यायचेत. आमचे जनार्दन सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी या सामन्याचं नाणेफेकी करणार आहोत. गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे संघनायक आलेले आहेत आणि त्याच वेळेला प्रीत 11 साखर संघाचे संघनायक सुद्धा येत आहेत. आमचे जनार्दन काका या गावचे या ठिकाणी यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करत आहोत. गन वॉटर स्पोर्ट या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय डिसिजन असेल? गोलंदाजी. बघा, पहिला सामना तुम्ही हारलेला आहात त्यामुळे तुमच्याकडे दडपण आहे, प्रेशर आहे. कशा पद्धतीने मागे झालेल्या चुका तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न कराल किंवा समोरील संघ आहे त्या संघाला किती धावांवर तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुमचे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्यावर तुमचा पूर्णतः विश्वास असेल आणि त्याच वेळेला या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन तर खूप भारी आहे. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द सेंटर. गन वॉटर स्पोर्ट वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. वळतोय या सामन्याच्या तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे, ज्यावेळी गोलंदाजी माकोर आपण पाहतोय पंकज नाखवा. ओपनिंगसाठी आपण पाहतोय अमित जाधव, अजय जाधव आणि त्याच वेळेला समोर आहे गोलंदाज पंकज. पहिला चेंडू छोटा गोल्डन स्वरूपाचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या सीमारेषेच्या बाहेर जातोय. पाहतोय सिंघम, दबंग किंवा सेहवाग सारखी ओपनिंग कशा पद्धतीची करायची किंवा मॅचची सुरुवात कशा पद्धतीची करायची. या वेळेला प्रेशर प्रेशर प्रेशर, जो प्रेशर हँडल करतो तो मॅच जिंकू शकतो. वाईड बॉलचा इशारा येतोय. सर्व सायन्सच्या स्टुडंटना किंवा जे केमिस्ट्री किंवा जे फिजिक्स शिकतायत त्यांना सर्वांना माहीत असेल प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे. फोर्स पर युनिट एरिया. फोर्स लावा, प्रेशर द्या किंवा एरिया वाढवा, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. पंकज नाखवा पुढील चेंडू घेऊन यावेळी स्टम अटॅकिंग चेंडू कव्हर्स मध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू होत आहे. सीमा 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 रेषा पार.
अगर नजरे हटाओगे तो नजारे बदलेंगे, अगर हाथ से गेंद छिटकेगी तो सीमा रेखा पार होगी, और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आपण पाहतोय दुसरा चेंडू आपण डॉट खेळला होता, त्याच वेळेला आपण पाहतोय अजय जाधवच्या माध्यमातून 2 चौकार पाहिलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 9. टार्गेट आहे जिंकण्यासाठी आपण पाहतोय 34 धावांचं. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. 34 धावा खूप सोप्या आहेत आणि त्या अजून सोप्या करण्याचा प्रयत्न अजय जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंकज जाधव कमबॅकिंग दरडोर टाकण्याच्या हेतूने यावेळी थोडासा पुढे टाकलाय चेंडू आणि हा चेंडू ग्लान्स करायचा होता, परंतु थोडासा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला दिला, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नॅचरल स्विंग म्हटलं जातं. तुमचं मधलं बोट जे किती तुम्ही बॉलवर किंवा चेंडूवर दाबताय याच कारणास्तव हा चेंडू वळला असं सुद्धा म्हणावं लागेल. आणि त्याच वेळेला वाईट बॉलचा इशारा आल्यानंतर 10 रन आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. हा शॉट ऑफ गोल्डन स्वरूपाचा चेंडू थोडीशी जागा बनवली, बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या दिशेला चेंडू जातोय. मैदानात उठल्या दागलीच्या ते आमचे बाबूशहा जे समालोचक आहेत त्यांची कॉमेंट्री तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, तर ते नेहमी एक वाक्य वापरत असतात, तुन्ना तुन्ना ये क्या कर दिया मुन्ना. गोलंदाज कुठेतरी प्रेशरमध्ये आहे, आतमध्ये आणणारा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच किंवा स्क्वेअर कट अमित किंवा अजय जाधव चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि हे माहीत असून सुद्धा तशाच पद्धतीचे चेंडू वारंवार टाकतोय, म्हणजे फलंदाजाला पुन्हा संधी देतोय, संधी निर्माण करून देतोय आणि फलंदाज त्या संधीचं सोनं सुद्धा करतोय. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय धावसंख्येमध्ये झालेला बदल आहे. 14 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा झालेल्या आहेत पहिल्या 3 चेंडूंवर. अजय जाधव इज ऑन फायर नाव. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आला टू द बॉलर अजय जाधव. टिपा डीजे मास्टर, आपण पाहतोय जेव्हा पेंटच्या विभागामध्ये एक मॅच झाली होती, एकही फलंदाज आऊट नव्हता. 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज होती आणि ओपनिंग फलंदाजांची 30 धावांची पार्टनरशिप झाली होती. आणि तदनंतर ज्या पेंटच्या संघाने ती गोलंदाजी एक घातक गोलंदाजीमध्ये बदल केला, त्या संघाला म्हणजे अपोजिट संघाचं नाव घेत नाहीये, इंटेन्शनली नाव घेत नाहीये, याचं कारण आहे. आणि त्याच वेळेला त्या संपूर्ण संघाला त्यांनी ऑल आऊट केलं होतं आणि 5 धावांनी तो सामना जिंकला होता. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अजय जाधव सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करतो याचा अर्थ असा नाहीये की 2 षटकांमध्ये मॅच कंप्लीट होईल. पंकज नाखवासारखा गोलंदाज जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, ज्याला आपल्या आधुनिक भाषेमध्ये म्हटलं जातं ईट का जवाब पत्थर से. परंतु अजय जाधवने केलेल्या कामगिरीवर त्याच वेळेला सामन्याचं चित्र पूर्णतः बदललंय आणि स्वतः कर्णधार मैदानामध्ये आलाय तो विशाल राणे. 1 डाऊन बॅट्समन इन स्ट्राईक एंडला उभा असताना बॅकफुटला जाऊन कट केलाय. थर्डमॅनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातातून चेंडू निसटतोय आणि हे चेंडू निसटणार कारण प्रत्येक खेळाडूवर अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या सर्व खेळाडूंवर प्लेयर्सवर प्रेशर आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे. एका धावेच्या मदतीने 15 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. आपण पाहतोय अक्षी साखर प्रीमियर लीग पर्व 2 आणि त्याच वेळेला चाललेली ही 3री मॅच आजच्या दिवसातील. हलक्या हाताने या चेंडूला लॉंगॉनच्या दिशेला खेळून काढले, तिथे निर्मनुष्य जागेत क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करण्यासाठी, तोपर्यंत आपण पाहतोय की 1 धाव. अतिशय चांगली टुर्नामेंट, त्याचबरोबर एक मेमोरेबल मेमरीज या टुर्नामेंटच्या राहतील, कारण ही स्पर्धा इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि त्याच वेळेला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अक्षी गावातील एक सुंदर असं मैदान, कारण अलिबागमध्ये असे वर्तुळाकार मैदानं खूप कमी आहेत आणि त्याच वेळेला असे मैदानं जेव्हा पाहतो तेव्हा समालोचन करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी तुम्ही मैदानामध्ये येता तेव्हा तुम्हाला खूप मजा येते. आणि या मैदानाचं विशेष करून मी कौतुक करेन, खूप बाउंड्री लाईन खूप लांब आहे, त्यामुळे चौकार षटकार जास्त लागणं
हे खूप कमी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु ताकदीचा वापर, डोक्याचा वापर, कनेक्शन ऑफ बॉल अँड बॅट हे खूप चांगलं झालं तरच चेंडू सीमारेषा पार जाऊ शकतो. आणि त्याच वेळेला गॅपमध्ये तुम्ही चेंडू खेळलात तरच तो चेंडू सीमारेषा पार होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 झालेली आहे, 16 झालेली आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये निर्धारित 34 धावांची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. आणि नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला विनीत भगत स्ट्राईक एंडला आहे आणि नवीन गोलंदाज सरोज तांडेल कशा पद्धतीची गोलंदाजी करते, चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. राईट हँड ओव्हर द विकेट पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी जातोय. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या षटक. तिचा चेंडू म्हटला की क्रिकेटमध्ये फलंदाजाला दिलेलं एक सुंदर असं आमंत्रण की तुझी बॅट ही आग ओकणाऱ्या फलंदाजीमध्ये परिवर्तित करण्यासाठी. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज विनीत भगत आहे, त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार त्याने मारलेला आहे आणि त्याच वेळेला कॉन्फिडन्स दांडगा, कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदललाय आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार. तीन प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना युवराज किंग्स 11 वर्सेस रुहान 11 साखर अशा दोन संघादरम्यान रंगलेला आहे. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल विल बी फॉर फ्री हिट. पुढे सरसावून हा चेंडू मारायचा होता, जागा बनून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू खेळायचा होता आणि त्याच वेळेला हा चेंडू पायाच्या दिशेला टाकला. गोलंदाजाने इंटेन्शनली टाकला होता, त्याचं कारण म्हणजे हा चेंडू फ्री हिटचा होता आणि हा चेंडू कव्हर अप करायचा होता. गोलंदाज पहिल्या चेंडूपासून यॉर्कर चेंडू टाकण्याचा जेव्हा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला स्लोअर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय. फुलटॉस पद्धतीचे 2 चेंडू टाकले आणि त्या चेंडूंवर 8 धावा प्लस 1 नो बॉल म्हणजे 9 धावा त्याने खर्च केलेले आहेत. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 25 रन्स. गती परिवर्तन, बॅटची लिडिंग एज, विकेट कीपरच्या दस्तान्यांमध्ये फलंदाज विनीत भगत डिपार्ट्स बॅक टू द पॉवर. तोय अक्षी साखर प्रीमियर लीग पर्व दुसरे आणि त्याच वेळेला आजच्या दिवसातील तिसरा सामना युवराज किंग्स 11 रुहान 11 साखर या दोन संघादरम्यान रंगलेला आहे आणि रंगतदार मुकाबला एक अविस्मरणीय मुकाबल्याकडे जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह सर्व प्रेक्षकांचं, त्याचबरोबर दोन्ही संघाच्या सपोर्टर्स टीम मेंबर्स या ठिकाणी लागलेला आहे. आणि त्याच वेळेला 2 विकेट्स पडल्यानंतर धावसंख्या 25 या धावसंख्येवर थांबलेली आहे. जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय 34 धावांचं टार्गेट आहे, म्हणजेच काय जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. विनीत भगतची जागा भरून काढण्यासाठी रोहित पाटील म्हणजेच काय विशाल राणे आणि रोहित पाटीलची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे आणि गोलंदाजी मार्कवर आहे जो गोलंदाज सरोज तांडेल. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक घेऊन आणि वैयक्तिक पहिलं षटक राईट हँड ओव्हर द विकेटने कमेंट्री बॉक्स एंड कडून. फुल टॉस पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर 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 चौकार. रहोगे 4 धावेनिशी धावफलक पुढे गेलेला आहे. गती परिवर्तन, हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळला, याचाच अर्थ लेग कटर पद्धतीचा हा चेंडू होता.
आपण पाहतोय मारण्यासाठी गेलेला फलंदाज रोहित पाटील थोडासा या ठिकाणी प्रश्नचिन्हामध्ये त्याला टाकलं आणि त्याच वेळेला 29 या धावसंख्या स्थिरावलेली आहे दुसऱ्या षटकाच्या या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये असताना आपण आहोत. त्याच वेळेला 29 धावा 2 विकेट आहे. फलंदाजी करणारा आपण संघ पाहतो युवराज किंग्स 11 अतिशय एक दिमागदार कामगिरी या स्पर्धेमध्ये करत आहे आणि त्याच वेळेला समोर संघ असताना रुहान 11 साखर हा चेंडू स्वीप केलाय. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतोय. चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि तोपर्यंत आउटफील्ड थोडीशी स्लो असल्यामुळे हा चेंडू सीमारेषेच्या थोड्यासा जवळपास थांबतोय आणि त्याच वेळेला 2 धावा या पूर्ण होत आहेत. या षटकाची होते षटकाची सांगता झाल्यानंतर पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेली आहे. जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये 4 धावांची गरज आहे. 35 धावांचं टार्गेट आहे त्यामुळे 3 षटकं 4 धावेची गरज. 3 षटक 4 धावा. अगदी आपण पाहतोय कर्जतच्या त्या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड केली होती. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा संधी द्या, मी करू शकतो. आणि त्याच वेळेला स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर बॅकफुटला जाऊन या ठिकाणी स्वतः कर्णधाराने कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल रंगलेलं होता. चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूला अडवलंय. 2 धावा झालेल्या आहेत पूर्ण. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे आणि त्याच वेळेला विशाल राणेच्या माध्यमातून एक बॅकवर्ड पॉइंट आणि या थर्डमॅन गली क्षेत्रामधून एक खेळलेला एक अप्रतिम फटका, ज्या फटक्यामुळे मला राहुल द्रविड सरांची आठवण करून जरूर मिळालेली आहे. याच वेळेला हा चेंडू गती परिवर्तित हा चेंडू या ठिकाणी नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल्स होते विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. औपचारिकता बाकी आहे. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे युवराज किंग्स 11ला या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी, अर्थातच एका नॉकआउट मुकाबल्यामध्ये जाण्यासाठी. त्याच वेळेला हा टाकलेला इंटेन्शनली स्लोअर पण चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये हलक्या हाताने ढकलून काढलाय. स्कोर इज लेवल नाव. शेवटची 1 धाव जिंकण्यासाठी अपेक्षित असेल. स्ट्राईक एंडला रोहित आहे. विशाल राणेच्या समवेत तो खेळत आहे. रोहितने अतिशय चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली, फिल्डिंग केली आणि तोच रोहित आता यावेळी स्ट्राईक एंडला बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. तडम्यांच्या चेंडू ट्रॅव्हल झालाय. युवराज किंग्स 11 हा सामना जिंकतोय. लगातार 2 सामने जिंकल्यामुळे त्या ठिकाणी ते क्वालिफाय सुद्धा होत आहेत या स्पर्धेमध्ये आणि सुपर 8 मध्ये दाखल होत आहेत कमोंडीचे.